जेव्हा वेळ तुमच्या बाजूने नसेल तेव्हा संयम तुमचं शस्त्र असावं। हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळी ना नेहमीप्रमाणे लवकर उठणंच झालं। आज ना आयुषची तालुकास्तरीय रेसलिंगची मॅच आहे, त्याच्यामुळे त्याला तिकडे जायचं आहे। सकाळी सकाळी बरोबर 8 वाजता घराच्या बाहेर पडायचं आहे। त्या आधीचं हे रुटीन आहे, 8च्या आधीचं। तर नेहमीप्रमाणे 5 वाजता उठले होते सकाळी आणि जे काही माझं काम असतं क्लिनिंगचं म्हणा, बाकी सगळी कामं ही ना आटपलेली आहेत, आधीची कामं। आणि त्यानंतर मी इथं आता नाश्त्याला सुरुवात केलेली आहे। आता नाश्ता तर काय करायचं बघा, पोहे वगैरे उपीट असं काही करायचं नाही आहे। तर मॅचला जाताना की नाही तुमच्या दादांना आणि आयुषला दोघांनाही ना दूध भाकरी खाऊन जायची होती आणि त्यानंतर त्याचं तिथं वजन होणार होतं म्हणून त्याला जास्त काही खायचं नव्हतं। आता तिथं कसं मॅचच्या ठिकाणी ना असं वडापावचे गाडे किंवा कुठलं हॉटेल जवळपास नाही आहे, त्याच्यासाठी घरूनच सगळे डबा नेतात किंवा जेवून येतात असं आहे। तर म्हटलं चला सकाळी सकाळी करायचं तरी काय आणि भाजी तरी काय करावी। तर भाजी तरी म्हणजे तिखट अजून तरी तुमचे दादा खात नाही आहे, त्यांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळं। तर दूध भाकरी बेस्ट आहे म्हणून दूध भाकरी सकाळी सकाळी दोघांनाही दिली आणि दोघंही तयार झालेले आहेत। नेमक्या तालुकास्तरीय मॅच ना तोंडावर आल्या होत्या आणि आयुषनं तालमेला भरपूर गॅप घेतला होता। अजिबात त्याची प्रॅक्टिस झाली नव्हती। कुठलाच अभ्यास न करता मैदानात उतरणं ना खरंच म्हणजे त्यासाठी पण खूप काही असावं लागतं आपल्यामध्ये असं म्हणता येईल। तर मला ना त्याचं जरा कौतुकच वाटत होतं। कसलीच प्रॅक्टिस झाली नव्हती तरी तो म्हटला नाही की मी जात नाही किंवा माझी तयारी नाही आहे, तरीसुद्धा तो गेला। 10-12 दिवसच तो प्रॅक्टिस करत होता। सध्या त्याचं शेड्यूल खूप बिझी आहे, ते मी कधीतरी तुमच्याबरोबर बघा शेअर करतच असते। तर क्लास, शाळा आणि तालीम हे सगळं मॅनेज करताना त्याची खूप कसरत होती बरं का। तरीसुद्धा तो आता या मॅचमध्ये उतरलेला आहेत आणि माझ्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या। जसं की वय कमी असताना आहे ना काही पालकांना खूप अपेक्षा असतात आपल्या मुलांकडनं, त्यातलीच मी एक आहे बघा। मला पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत आयुषकडनं। त्यांनी फक्त नाव आणि पैसा नाही कमवायला पाहिजे, तर त्यांनी समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे। तर असो, आता त्याचं वजन आणि त्याचं शरीर पाहताना त्याला रेसलिंगमध्ये थोडाफार इंटरेस्ट आहे। आता बघूया तो थोडाफार इंटरेस्ट पूर्ण इंटरेस्टमध्ये कसा बदलतो। आता हळूहळू त्याची ग्रोथ कशी होणार आहे ते आता त्यालाच माहिती आहे। शेवटी त्याच्या मेहनतीवर आहे। कसलीच प्रॅक्टिस झाली नव्हती आणि तरीसुद्धा तो केलेला आहे। तर असो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। एक छोटासा व्हिडिओ मी अटॅच करते याला त्याच्या कुस्तीचा। आणि आता मी इथं तयार झाले तर मार्केटमधून जाऊन येते आणि मग आपण बोलूयात। दिन करते हम व्हिडिओज काढती फोटो किती निघती कित ना
नाव करायचं कोणाला वाटतं कुस्तीकर काय व्हायचं. दोघं पण इकडे या. हो दोघं पण व्हायची एका तालमीतली. शाळा पण एक नाही शाळा वेगवेगळी. जा की अंग एकच तालमीतले दोघं खेळणार पिणार नेहमी खेळणार आहे. हो हनुमान कुस्ती केंद्र वाईट. हो शाळा नाही माहित पण वाईटल्या तालमीतली. दोन्ही आपलीच पोरं दोन्ही तालमीत रोज प्रॅक्टिस. तो कुठल्या शाळेचा आहे? वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या शाळेत. त्याची शाळा कुठली? गरवारे. रेडवाला तुमचा का? तुमचा ब्ल्यू वाला का रेडवाला? रेडवाला रेड ब्ल्यू दोन्ही पण आमचीच. आमच्या कॉलनीतली पावर कमी पडली का हो? तिसरा अशा पद्धतीनं ना एका पॉईंटने आयुषचा पराभव झाला. ही त्याची पहिलीच कुस्ती होती तालुकास्तरीयमध्ये त्याची निवड झाली असती ना तो जिल्हास्तरीयमध्ये खेळला असता. तर काय होतं ना 10 दिवस त्याची प्रॅक्टिस झाली. आता क्षेत्र कुठलंही असू द्या बघा, सातत्य आणि सराव खूप महत्त्वाचा असतो. तो कमी पडला की मग माणूस एका पॉईंटने सुद्धा का असे ना पराभव स्वीकारावाच लागतो. तर असो ताईंनो, तर बघा आता इकडं ना आम्ही कुंभारवाड्यामध्ये आलो होतो संध्याकाळच्या वेळेला ना, आणि आज गुरुपुष्य अमृत योग आहे. तर चला म्हटलं आजच आता सगळं साहित्य घेऊन ठेवावं. मोठं वाटतंय ना जरा, बारीक असता हो आपला असतो ना तो बघा पक्ष्यांना ठेवलाय पाठीमागं, ह्याच्यापेक्षा जरा लहान आहे. नाही म्हण हां एवढं ह्याच्यावरच. आणि हे वेगळा कलर नाही का, काळाच आहे हे. लाल 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 द्या, काळा नको. मी काय म्हणतोय काका, पसरट आहे का? पसरट नसतं का? नाही ना.
तर झालं असं, गुरुवारी गुरुपुष्यामृत योग होता, तर म्हटलं चला गडवा पण आजच घेऊन ठेवावा आणि घटाचं सगळं साहित्यसुद्धा आजच घेऊन ठेवावं. त्यानंतर मग शुक्रवारी तर काम असणार आहे आणि शनिवारी घेत नाहीत असं म्हणतात आमच्याकडे, आणि सोमवारी अमावस्या आहे, मग घ्यायचं तरी कधी. आणि सकाळी सकाळी पहाटेचा मुहूर्त आहे, म्हणजे 6-9 नंतरचा मुहूर्त आहे घटस्थापनेचा, तर म्हटलं चला आजच घेऊया. तर हे आमच्या कुंभार काकांचं घर आहे, ज्यांनी गणपती बनवलेला आहे त्यांचं. आपण एखाद्याच्या घरी जातो ना की आपल्याला लगेच कळतं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाईब्समध्ये. तर मला त्यांच्या घरी गेल्या ना इतकं फ्रेश वाटलं ना, खूप पॉझिटिव्ह वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स त्यांच्या घरातून येत होत्या. नाहीतर मग बघा आपण एखाद्याच्या घरी गेलो की कसा असा अस्तव्यस्त पसारा असतो, आणि मग एखाद्याच्या घरी आपल्याला कधी कधी जास्त वेळ थांबावंसं वाटत नाही ना, तर तिथून बघा आपल्याला लगेच नेगेटिव्ह वाईब्स मिळत असतात, तर आपण त्या ठिकाणी थांबत नाही, लगेचच जाणवतं बघा. आणि नॉर्मली काय हे मलाच नाही सगळ्यांनाच जाणवत असेल. तर असो बघा, आता इथं मी ना तयारी केलेली आहे, तर इथं अखंड दिवा तुम्हाला दाखवलेला आहे, त्यानंतर कलावा घेतला आहे, सप्तधान्य घेतलेलं आहे, कोरं वस्त्र घेतलेलं आहे आणि गडवा घेतलेला आहे. बऱ्यापैकी ना माझी घटाची जी काही तयारी आहे घट बसवण्याची ती झालेली आहे. तर आज गुरुपुष्यामृत योग होता ना, तर बऱ्यापैकी आजच घटाचं सगळं साहित्य मी खरेदी केलेलं आहे. तर मी काय काय खरेदी केलेलं आहे बघा, घट खरेदी केलेला आहे, कलावा मिळतो घटाला बांधण्यासाठी तो खरेदी केलेला आहे, कोरं वस्त्र, त्यानंतर दिवा तयार करून ठेवलेला आहे, अखंड दिवा, अखंड दिव्यावरची काच आणि वात हे गोळा करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माती गोळा करायची, सप्तधान्यसुद्धा आणून ठेवलेलं आहे. तुम्ही विकतचं जरी धान्य आणलं ना तरी थोडंसं आपल्या घरामधलं घालायचं. आता माती घेताना काय करायचं आहे, घटाला जास्त अशी चिखल असलेली, जास्त ओलसर जर असेल ना तर धान्य कुजणार आहे. थोडंसं असं थोडी ओली, परत थोडी असं म्हणजे जास्त पण ओली नसावी आणि जास्त पण कोरडी नसावी. जास्त ओली जर असेल तर धान्य कुजणार आणि व्यवस्थित येणारच नाही. त्याच्यामुळं थोडंसं मला आता इकडे चिखल झाला होता ना, बघते अशी जर अशी थोडी कोरडी अशी कुठं माती मिळते का. आणि केळीचं पान लागणार आहे, केळीचं पान नाही मिळालं तर पत्रवळीमध्ये माती अशी छान पसरवायची, त्यावर सप्तधान्य घालायचं आहे आपल्याला. आता ते तुम्हाला मी घटस्थापनेच्या दिवशीच दाखवेन. सकाळी सकाळी जर मी घटस्थापना केली तर संध्याकाळपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेलच. तर सकाळी की नाही, मी एका व्हिडिओमध्ये ऐकलेलं आहे सकाळी 6:09 8 वाजेपर्यंत आपण घट बसवू शकतो असं आहे. तर तेव्हा मग सकाळची वेळ आहे, तो म्हटलं सकाळी सकाळी हे सगळं साहित्य गोळा करणं काही होणार नाही आपल्याकडनं, म्हणून मी आजच आणून ठेवलेलं आहे सगळं. आणि आता बऱ्यापैकी माझी तयारी झालेली आहे घट बसवण्याची. आणि स्वच्छता तर मी गणपतीमध्येच केलेली आहे, थोडीफारची स्वच्छता राहिलेली आहे, पडदे वगैरे धुवायचे वगैरे राहिलेले आहे ना, तर ते मी दिवाळीला स्वच्छ करणार आहे. तर असो, आता बऱ्यापैकी घटाची तयारी, नवरात्राची तयारी झालेलीच आहे माझी. तर चला आता व्हिडिओचा एंड करते इथंच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आयुषची आपल्या कुस्ती, पराभव झाला तरी स्वीकारावा लागतो, हे जेव्हा मुलं स्वतःहून शिकतात ना तेव्हाच त्यांना कळत जातात काही गोष्टी. खूप मी त्याच्या पाठीमागं लागायचे, प्रॅक्टिस कर, पण आता सणवार असले ना की मुलांना पण ना कसं आपल्या म्हणजे आईवडिलांजवळ, आजी आजोबांजवळ राहावंसं वाटतं, फॅमिलीमध्ये राहावंसं वाटतं. आणि साहिल दादा, साहिली दिदी म्हणजे ननंदबाईची मुलं आली होती ना, तर मग कसं त्याला जावंसंच वाटत नव्हतं, त्याच्यामुळं त्याची प्रॅक्टिस काही झाली नाही. असो, जे झालं ते झालं. तर आता बघू इथून पुढं प्रॅक्टिस कंटिन्यू राहणार आहे. आता पुढे काही चान्स मिळत जातील तर तशा तो स्पर्धा करत जाणार आहे. असो, आता या व्हिडिओचा मी इथं शेवट करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला, बाय बाय.